नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ने एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे। या प्रसिद्धी पत्रकामध्ये एमपीएससी ने पाठीमागचे 3 महत्त्वाचे जे अपडेट दिले त्याचं विश्लेषण या प्रसिद्धी पत्रकात केलंय। जसं की गट क 2026 पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे, त्यानंतर 2027 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे, गट ब अराजपत्रित परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि मुख्य परीक्षा सुद्धा ऑनलाईन असणार की ऑफलाईन ते पण त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे। नॉर्मलायझेशन प्रोसेस कशी असणार ते पण सांगितलंय आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी जे ऑनलाईन एक्झाम घेण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे याचं समर्थनार्थ त्यांनी पूर्ण इथे विश्लेषण केलंय। मग आता ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन कसं चांगलं आहे, ऑफलाईन कसं काय म्हणूया भविष्यामध्ये अडचणीचं ठरू शकतं। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यांचे प्रत्येक मुद्दे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो की हे मुद्दे तुम्हाला मी या चॅनलवरती जे सांगतो हे तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही, प्रॉपर आणि इन डिटेल आणि सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आता हे जे मी तुम्हाला मुद्दे सांगतो हे एमपीएससी ने मांडलेले मुद्दे आहेत, मी माझं मनाचं सांगत नाहीये। एमपीएससी चे मुद्दे जे तुम्हाला एक्सप्लेन करतोय, बाकी याच्यावरती कमेंट करताना आपण शेवटचा मुद्दा बघूया। शेवट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला याच्यावरती काय काय वाटतंय। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, मध्येच थांबून कमेंट टाकू नका आणि कमेंट टाकून वेगळंच काहीतरी टाकू नका की सर तुम्ही वेगळंच बोलताय। मी बोलत नाही, मी तुम्हाला सांगतो एमपीएससीचं प्रसिद्धी पत्रक आणि मग त्याच्यावर आपण शेवट बोलणार, या व्हिडिओच्या शेवट बोलणार, मग तुम्ही कमेंट नक्की टाका। चला बघूया मग एमपीएससी पुन्हा नवीन प्रसिद्धी पत्रक जे देत आहे त्यामध्ये परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांमधला फरक ते काय समजून सांगतोय आपल्याला। मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, जर ऑनलाईन घेतली तर मुख्य परीक्षा एका शिफ्टमध्ये असेल की अनेक शिफ्टमध्ये असेल, याची सगळ्यांची कारणे त्यांनी काय काय दिली थोडक्यात आपण बघूया। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी पण मी करत आहे, ज्यांना पचत असेल त्यांनी नक्की बघा, नाही तर थोडं स्किप करून पुढे चला। बघा, जे मुलं एएमआय ची तयारी करत असाल राहिल्या कमी दिवसामध्ये त्यांनी ही बॅच जॉईन करू शकतात। आरंभ बॅच 3.0 टू द पॉइंट शिकवणारी टीम असणार आहे। स्वतः धनंजय कचर सर लीड करतात, ज्यांनी 2 वेळेस 17 आणि 20 ला ही एक्झाम क्रॅक केलेली आहे। त्यांच्या बरोबर असतात त्यांची टेक्निकलची टीम सुद्धा बघा, माने सर आहे, मुसळे सर आहे, सगळी तुम्हाला टीम इथे अवेलेबल आहे। त्याचबरोबर नॉन टेक्निकलची टीम पण यामध्ये अवेलेबल आहे। एएमआयच्या मुलांसाठी सेपरेट बॅच महाराष्ट्रात कोणीच चालू केली नाहीये। आम्ही तुमचं सगळं एज्युकेशन बॅकग्राऊंड, तुमचं ग्रास्पिंग पॉवर सगळं ओळखून सेपरेट बॅच आम्ही तुम्हाला दिलेली आहे। मराठी इंग्लिश बोथ मीडियम मध्ये ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला अवेलेबल आहे। इथे जे उरलेल्या 4 पदांसाठीची ही लक्ष्य बॅच आहे, ही पण बॅच जे विद्यार्थी आहे त्यांनी ही जॉईन करू शकतात। दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहे, मल्टिपल लेवलला तुम्हाला काउन्सिलिंग आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे। सो पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल असणार आहे। सो लगेच जॉईन करू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे। तर मुख्य मुद्द्याकडे आता घेऊन जातो। बघा, एमपीएससीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे काल 26 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, ती पण तुम्ही ऐकली असेल। तर यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये एमपीएससी आयोगाची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यावर भूमिका काय त्यांनी मांडली। या भूमिकेमध्ये श्री विवेक भीमनवार आयएएस अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आपली भूमिका इथे मांडलेली आहे। त्यात काय म्हटलंय तेच त्यांनी परिपत्रकात सांगितलेलं आहे। आता बघूया आपण त्यांचे मुद्दे, एक एक मुद्दा मी तुम्हाला वरती टाकला बघा। एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन होणार आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याचं उत्तर लगेच देऊन टाकतो मी। त्यांनी ऑनलाईनच्या समर्थनार्थ हे 26 तारखेला दिलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याला सीबीटी म्हणतो, पद्धतीने आयोजित करण्याबाबतच त्यांनी सांगितलेलं आहे, आयोजित न करण्याबाबत नाहीये। म्हणजे एक्झाम तुमची ऑनलाईनच घेण्यासंदर्भात त्यांनी इथे हे परिपत्रक दिलेलं आहे। लोकसेवा आयोगामार्फत 25 जून 2026 रोजी गट क पूर्व परीक्षा 2026 ची 2619 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ती संगणक प्रणालीवर आधारित घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। अजून यावरती त्यांनी फक्त समर्थनार्थच फक्त प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन पण केलंय की आम्ही ऑनलाईन काय घेतोय, विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अडचणी लक्षात घेऊनच आणि एक्झाम पद्धत असेल, निवड पद्धत असेल, याला लागणारा काळ असेल, हे लक्षात घेऊन त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे। आता मी जे बोलतोय हे एमपीएससी सांगते ते तुम्हाला मी सांगतोय, माझं काय बोलायचं मी तुम्हाला शेवट सांगतो काय आहे। चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। ऑफलाईन का नको त्याची कारण बघा, एमपीएससी काय काय दिली। पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे की 5 मे 2026 चा GR जो आलाय, ज्यामध्ये सरळ सेवेची बरीचशी पदं ही एमपीएससी मध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। व्यापक सुधारणा, ज्याला आपण रिक्रुटमेंट रिफॉर्मेशन म्हणतो, करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या बघा भरपूर सेवा, आता भरपूर सेवा याच्यामध्ये ऍड झाल्या।
बरोबर की नाही? भरपूर सेवा. एमपीएससी राज्यसेवेमध्ये जवळपास 24 सेवा झाल्या. 24 सेवामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत. त्यानंतर त्या संवर्गानुसार पदसंख्या आहे आणि त्या पदसंख्येनुसार उमेदवारांची संख्या आहे. बघा, प्रत्येक पदाला भरपूर विद्यार्थी अप्लाय करत असतात. सो हे लक्षात घेतलं तर पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. म्हणजे बघा, बरेचसे संवर्ग, बऱ्याचशा सेवा एमपीएससी मध्ये ऍड झालेल्या आहेत. मी हे एक्सप्लेन करतोय, तुम्हाला लक्षात घ्या. हे ऍड झाल्यामुळे बऱ्याचशा काय म्हणूया रिक्रुटमेंट, बऱ्याचशा ऍड एमपीएससी ला द्याव्या लागणार आहे. आणि या सगळ्यांची एक्झाम घ्यायची म्हटलं तर अगोदरच तुम्हाला माहिती आहे एमपीएससी ज्या पद्धतीने एक्झाम घेत होती, 22चा पेपर 22ला ऍड यायची, 26ला निकाल लागतोय. अशी परिस्थिती 4-4 वर्ष एक्झाम चालायची. मग अशा विद्यार्थ्यांवरती एवढा लेट झालं तर कसं होईल त्या विद्यार्थ्यांचं? काही विद्यार्थ्यांना माहितीच पडत नव्हतं माझं सिलेक्शन झालंय, कारण 4 वर्षापूर्वी एक्झाम दिलीचा निकाल लागलाय. तो कुठे आहे, तो निकाल कुठे आहे का नाही माहित नाही, काहीच माहित नाहीये. सो कळतच नव्हतं. मग काय व्हायचं, परत तिथे वॅकन्सी तशीच राहायची, परत भरती करा, परत प्रोसेस राहावं. यापेक्षा लवकर व्हावं यासाठी त्यांनी सांगितलंय की मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणे जिकरीचे होणार आहे. बरेचसे प्रॉब्लेम्स येतात, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय अवघड होऊ शकतं. पण सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. बघा, सध्या किती पद आहेत? 7,000 मॅक्सिमम पद पकडले. 7,000 पदांसाठी सध्या एक्झाम एमपीएससी राबवते. तथापि शासनाच्या सुधारित धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून, आता 5 पट जर घेतली आपण, 5 पट घेतली तर 35,000 म्हणूया आपण. दरवर्षी 35,000 पदांसाठी एमपीएससी ला परीक्षा घ्यावी लागणार दरवर्षी. आता ऍड दिली पाहिजे बरं का, यांनी नुसतं म्हणताय फक्त. ओके, अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थींची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हास्तरीय शाळा महाविद्यालयांवर अवलंबून राहावे लागते. नो डाऊट ऑफलाईन भरपूर सारे अवेलेबल आहे. आणि ऑफलाईन जर घ्यायचं म्हटलं तर ऑफलाईनला हे सगळं अरेंज करावंच लागतं. शाळा असेल, तिथले काय शिक्षक असेल, पर्यवेक्षक असेल, हे सगळं अरेंज करावं लागतंच त्यांना. ओके, सो अवलंबून राहावे लागते. परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रामुळे केंद्र उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई. आता ह्या गोष्टी ठीक आहे, तुम्हाला खूप शाळा अवेलेबल आहे, खूप महाविद्यालय अवेलेबल आहे, खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. त्यांनी टाकले, पण हे कितपत योग्य ते आपल्याला पटण्यासारखं नाहीच. ओके, बाकी मुद्दे ठीक आहे. काय प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. हे आम्ही समजू शकतो. पण बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगूच नका. ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ना, शाळा महाविद्यालयाने भेटत, ते आहे अवेलेबल. कलेक्टरने लेटर काढलं की सगळं मिळतं. ओके, हा ठीक आहे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं काही स्कूल कॉलेजमध्ये त्या तिथे काही फंक्शन असेल, काही वेगळा इश्यू असेल, ते होऊ शकतं. म्हणजे 10 शाळा भेटतील तर 2 शाळा भेटणार नाही, असं आम्ही समजू शकतो. पण असंच नाही की खूप कमी आहे, खूप जास्त प्रमाणात आहे. ऑनलाईन फायदा काय? मग आता त्यांनी सांगितलंय की ऑफलाईन, काय सांगितलं, ऑफलाईन का नको त्याची कारणं सांगितली आहे. खूप जास्त संख्या वाढणार आहे. एवढ्या संख्येला आम्हाला परीक्षा राबवायची म्हटलं तर विलंब होऊ नये, हा पण आमचा एक हेतू आहे. लवकरात लवकर एक्झाम घेऊन रिझल्ट लावणं हा हेतू आहे. त्यासाठी हे होऊ नये, यासाठी ऑफलाईन जर घेतलं तर याला उशीर होऊ शकतो. आणि संख्या आता मोठी आहे. दरवर्षी 35,000ची भरती करायची म्हटलं तर आम्हाला हे ऑफलाईन घेऊन चालणार नाही, कारण 35,000 जागेसाठी लाखो विद्यार्थी प्रत्येक पदासाठी कदाचित फॉर्म येऊ शकतात. ओके, दुसरं मध्ये त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन फायदा काय होऊ शकतो, कसं होऊ शकतं. बघा, या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्वपरीक्षा संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. आता इथे जरी पूर्वपरीक्षा त्यांनी म्हटलंय तर पुढे मुख्य परीक्षेबाबत पण त्यांनी इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, ओके, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग, किती छान छान शब्द आहे ना, ते फक्त लिहिलेले आहेत, ते जर प्रत्यक्षात त्यांनी जर फॉलो केले तर खूप बरं होईल विद्यार्थ्यांसाठी. ओके, वेग वाढण्यास मदत होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, हे पण ठीक आहे. जलद निकाल प्रक्रिया, हे पण ठीक आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, आता ती ठीक आहे. आणि डिजिटल सुरक्षा, यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. ओके, मान्य आहे. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीबीटी पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे आयोगाने मान्य केलंय की आम्ही ऍड घेतल्यानंतर त्याच वर्षात आम्ही कंप्लीट करत नाही, त्याला 2-4 वर्ष चालवतो. पण असं जर आम्ही घेतलं तर आम्ही त्याच वर्षात ती एक्झाम घेऊन त्या निकाल लिहून नियुक्ती पण करू शकतो. भविष्य आपल्याला दिसलच काय घेऊ शकतात, ते कसं घेऊ शकतात. पण ठीक आहे, हे पण त्यांनी जर म्हणत असेल कमिटमेंट, पण पाळलं पाहिजे त्यांनी. ओके, आता ही एमपीएससी सांगते ते तुम्हाला मी थोडक्यात माझ्या भाषेत एक्सप्लेन करतोय. माझं म्हणणं मी सांगत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था. आता त्यांनी काही उदाहरणं दिली बघा.
ऑनलाईन आम्ही घेतोय, हा फायदा तर होईल तुम्हाला, जलद गतीने सगळ्या गोष्टी प्रोसेस कंप्लीट होऊन जातील. आणि त्याचबरोबर असं कुणी घेतलं की याच्यापूर्वी, तर त्यांनी उदाहरण दिले बघा की राष्ट्रीय प्रमुख परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग SSC, रेल्वे भरती मंडळ RRB, IBPS, कॅट, JEE, UGC नीट आणि MSCT या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे CBT पद्धतीने परीक्षा घेत आहेत. पण ह्या तर घेत आहे, पण त्यात त्यांनी अजून सांगितले राज्यांचे नावं: केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या राज्य लोकसेवा आयोगाकडूनही गट अ, गट ब, गट क पदांसाठी CBT परीक्षा नियमितपणे घेतल्या जात आहेत. हा रेफरन्स त्यांनी दिला. ओके, ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय, एकापेक्षा जास्त शिफ्ट आणि नॉर्मलायझेशन बद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यात त्यांनी सुप्रीम कोर्टाचा पण इथे मुद्दा उपस्थित केलाय. एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. यासाठी IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक व न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. आता जी नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे ती त्यांनी मान्य नाही केली. याचा अर्थ नॉर्मलायझेशनच्या प्रोसेस संदर्भात ते सूत्र बनवणार आहेत आणि सूत्र कसं असेल ते आयोगाच्या वेबसाईटला ते प्रसिद्ध करणार आहे. म्हणजे हा मुद्दा एक लक्षात घ्या की नॉर्मलायझेशनची प्रोसेस सध्या MPSC वेगळ्या पद्धतीने राबवणार आहे, असं ह्या वाक्यावरून दिसतंय आपल्याला. पुढे बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेव्हल कमिटी ऑफ एक्सपर्ट नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणावरील परीक्षा भविष्यात CBT पद्धतीने आणि विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस केली आहे. म्हणजे एक तज्ज्ञ समिती पण नेमली, त्याचा पण उल्लेख त्यांनी केलेला आहे. ही डॉक्टर के राधाकृष्ण समिती होती आणि यामध्ये या समितीने सुद्धा सांगितलं की भविष्यामध्ये एक्झाम खूप असणार आहे. सो निकाल वेगात लावायचा असेल, पारदर्शकता ठेवायची असेल तर ऑनलाईन एक्झाम घेणं म्हणजे CBTने घ्यावी, असं त्यांनी सुद्धा इथे काय सांगितलं होतं. विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस त्यांनी केली. नीट 2027 ची परीक्षा सुद्धा आता CBT पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नीट ही ऑफलाईन व्हायची, पण पुढच्या वर्षापासून नीट सुद्धा ऑनलाईन होणार आहे. हे पण त्यांनी रेफरन्ससाठी वापरलेलं आहे. आता पुढे त्यांनी सांगितलं बघा, मुख्य परीक्षेबाबत काय सांगितलंय. ऑनलाईन की ऑफलाईन आणि एक की अनेक शिफ्ट मध्ये होणार, हे वाक्य नीट लक्षात घ्या. आता याबद्दल बऱ्याच मुलांचे प्रश्न होते. आयोगामार्फत 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा CBT द्वारे यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल पण सांगितलंय की आम्हाला अनुभव आहे. स्वतःबद्दलचा अनुभव त्यांनी सांगितला की आम्ही घेतलेले आहेत. 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा विभागीय परीक्षा CBT द्वारे त्यांनी घेतलेल्या आहेत. पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही बऱ्याचशा एक्झाम ग्रुप क नंतर, C नंतर बऱ्याचशा म्हणजे 81 संवर्गाच्या CBT द्वारे एक्झाम त्या घेणार आहेत. आयोगास या प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून म्हणजे स्क्रीनिंग आहे, विविध सत्रांमध्ये घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. आता कळलं तुम्हाला, मुख्य परीक्षा ही एका सत्रामध्ये होईल, म्हणजे ऑनलाईनच होईल. आता ते एका सत्रामध्ये म्हणताय, ऑनलाईन शब्द त्यांनी वापरला नाही, पण आता याचा अर्थ असाच होतो की ऑनलाईन आम्ही घेऊ आणि एका सत्रामध्ये घेऊ. म्हणजे मुख्य सुद्धा ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहेत, कारण मुख्याला विद्यार्थी संख्या कमी आहे आणि त्यांना ऑफलाईन पण घेऊ शकतात ते. पण त्यांना सेटअप जर असेल, आता ऑनलाईनचा जर रेडी होत असेल तर ते ऑनलाईन मध्ये एका सत्रामध्ये घेतील, जेणेकरून नॉर्मलायझेशन करायची गरज पडणार नाही आणि मुख्य परीक्षेवरतीच फायनल सिलेक्शन असतं. सो तिथे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला नक्कीच ते इथे काय थोडा आधार देऊ शकतील असं वाटतंय मला. मुख्य परीक्षा ही फक्त एका शिफ्टमध्ये घेतील असं त्यांनी सांगितलंय. याचाच अर्थ ऑनलाईनच होणार मुख्य परीक्षा आणि एकाच शिफ्टमध्ये होणार आहे मुख्य परीक्षा. ऑनलाईन परीक्षांचे नियोजन कोण आणि कसे करणार. आता बऱ्याच जणांना असे प्रश्न होते की मग सर ही एक्झाम TCSच घेणार आहे, पण नियोजन कसं असणार ते पण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, तांत्रिक सेवा म्हणजे टेक्निकली गोष्टी, कम्प्युटराईज त्यांचं बॅकअप वगैरे काय असेल ते, शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय ज्या ठिकाणी ह्या लॅब असतील कम्प्युटरच्या, त्या ठिकाणी ह्या एक्झाम घेतल्या जाऊ शकतात. अजून तंत्रनिकेतने जेवढेही डिप्लोमा लेवलचे असतील, जेवढे MIDC काय म्हणूया आपण वेगळे कॉलेज असतील, तर सगळ्या कॉलेजमध्ये इथे काय ही एक्झाम घेतली जाऊ शकते. इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन बघा, आता
पहिला मुद्दा एक्झामचं संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन चालवणं, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटर द्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील. म्हणजे या ठिकाणी सगळं नियोजन हे आयोगच करत आहे. जरी तुम्हाला आता तिथे दिसतंय की टीसीएस घेणार आहे, आतापर्यंत टीसीएस क्वेश्चन पेपर काढायचं त्यांच्याच बॉडी असायची, क्वेश्चन पेपर काढायची त्यांच्या सिक्युरिटी असायची, आता मात्र हे सगळं एमपीएससी स्वतः करणार आहे असं लिखित स्वरूपात ते म्हणताय. परीक्षा केंद्राचे सीडॅक मार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येईल. सीडॅक ही सेंट्रलची खूप मोठी संस्था आहे, तिच्या मार्फत सगळं काय म्हणता येईल सिक्युरिटी ऑडिट करण्यात येणार आहे. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांनी टीसीएस बद्दल इथे काही उल्लेख केलेला नाहीये, जरी डेमो लिंक त्यांनी दिलेली एमपीएससीच्या वेबसाईटला टीसीएसची दिली आहे, पण यामध्ये टीसीएसचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. सगळं नियोजन कसं करणार हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे, पण तिथे मात्र लिंक दिलेली आहे. मग हे पण त्यांनी एक्सप्लेन करायला खरं म्हणजे पाहिजे होतं की काय नेमकं होणार आहे. आमचा मुद्दा तोच आहे की टीसीएस ऑनलाईन आणि नॉर्मलायझेशन ह्या गोष्टी आम्हाला नको होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करताना म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस ना ही फारच किचकट आहे. आता त्यांनी सांगितलं की नॉर्मलायझेशनच्या सूत्र जे आहे ते आम्ही बनवणार आहोत, आम्ही तुम्हाला प्रसिद्ध करणार आहोत येत्या काही कालावधीत. नॉर्मलायझेशनचा प्रोसेस काय असणार ते पण ते सांगणार आहे. म्हणजे आता जी नॉर्मलायझेशन प्रोसेस वापरली जाते ही आम्ही वापरणार आणि हाच याच्यातनं मेसेज समोर येतोय. ठीक आहे, ह्या नॉर्मलायझेशनचे काय मुद्दा आहे तो ते पुढे सांगणार, एक्सप्लेन करणार आहे. भविष्यातील गरज ओळखून हा बदल केलाय असं पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आयोगामार्फत 2027 पासून महाराष्ट्र नागरिक सेवा गट अ गट ब, त्यानंतर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सीबीटी पद्धतीचा अवलंबन अपरिहार्य आहे. तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल नोटिफिकेशन आलं होतं. तीनदा वर्षातून तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकतात आणि मग मुख्य परीक्षा देऊ शकतात असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार सीबीटी पद्धतच योग्य आहे असं पण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया या सर्व दृष्टीने योग्य, न्याय व आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता सीबीटीद्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात परीक्षेची तयारी करावी असं सांगताय महेंद्र हरपाळकर सर, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आता हे सगळं त्यांनी मांडलेले तुम्हाला थोडक्यात सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केलं. आता आता काही विद्यार्थी म्हणू शकतात की नाही हे चुकीचं, विद्यार्थी म्हणू शकतात हे बरोबर आहे. तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळवा. पण मला असं वाटतंय की एमपीएससीने आतापर्यंत ऑफलाईन एक्झाम जर घेत आलेली आहे तर ऑफलाईनच एक्झाम घेऊ शकते आणि होऊ पण शकतं. एवढे खूप कॉलेज सगळं अवेलेबल असताना सुद्धा तुम्ही विनाकारण ह्या पद्धतीने जात आहात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता एमपीएससी म्हणते की भविष्यामध्ये आम्हाला 35,000 पदांसाठीची एक्झाम घ्यावी लागणार आहे. सो 35,000 एक्झाम पदांसाठीची एक्झाम राबवताना 35,000 आता संवर्ग वेगळे असू शकतात. 35,000 पदं जर आपण प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी जरी एक्झाम घ्यायची ठरवली तर ते नियोजन मात्र थोडं किचकट जाऊ शकतं एमपीएससीच्या दृष्टीने. ऑलरेडी आपल्याला माहिती एमपीएससीचा कारभार कसा चालू आहे. 22ची एक्झाम आहे, 26ला निकाल लागतो. सो हे सगळं वेगात आणण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की हे असं यायला पाहिजे. पण हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी एमपीएससी याच्यापूर्वी पाळत होती. फक्त एवढाच मुद्दा आहे की तुम्ही लवकर निकाल लावत नव्हते. तेवढं जर तुम्ही सांभाळलं तर बाकी सगळं ओके आहे. पण तरी पण भविष्यातला विचार करून हे म्हणताय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. की भविष्यात खूप जास्त एक्झाम घ्यायच्या, यस घ्यायच्या आहेच, पण त्यासाठी हाच मार्ग योग्य आहे का, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. याबद्दल काय वाटतं ते कळवा, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि ऑलरेडी मी ऑफलाईन संदर्भात 3 ते 4 व्हिडिओ मी घेतले की ऑफलाईनच का घ्यावं, विद्यार्थ्यांच्या बाजूनेच इग्नाइट अकॅडमी नेहमी उभी आहे. पण आता याबद्दल हे जे त्यांचं प्रसिद्धी पत्रक आलं याच्यावर नीट विचार करा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो की यावरती एमपीएससीचं म्हणणं काय. चला तर मग अजून काही महत्त्वाची माहिती किंवा काही कन्फ्युजन असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून आपल्या इग्नाइट अकॅडमी तुम्ही जॉईन होऊ शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा, कमेंटमध्ये व्यवस्थित तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा. तटस्थपणे पोहोचवा, व्यवस्थित पोहोचवा. तुम्ही भविष्यातले एक अधिकारी आहात या उद्देशाने तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच अभ्यासपूर्वक कमेंट मला पोहोचवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.